Hello friends, welcome my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, today we are going to learn class 6 subject English topic मोलाईज कॅथोनी. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये मोलाईज कॅथोनी याचे पॉइंटर्स आपण लर्न करत होतो. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड या ठिकाणी आपण लर्न केला होता. क्वेश्चन नंबर सेकंड मधले 1 पासून 7 पर्यंत क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न केले होते. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी लर्न करणार आहोत. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट हार्डशिप डीड मोलाई सफर ऑन द आयलँड. मोलाईला ते जे आयलँड आहे त्या आयलँडवर कशा प्रकारचे कष्ट करावे लागले, त्यासाठी त्याला काय काय प्रयत्न करावे लागले. मोलाई सफर्ड द हार्डशिप लाईक हेवी रेन्स, स्क्रॉचिंग हीट, द अपोजिशन फ्रॉम द पीपल, स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट अँड किलिंग बाय द पाउचर्स. त्या ठिकाणी मोलाईला कष्ट करावे लागले. तिथं त्याला त्यावेळेस बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यात सगळ्यात मेन म्हणजे हेवी रेन, भरपूर पाऊस होता, त्याचप्रमाणे भरपूर उष्णता होती, स्क्रॉचिंग हीट. त्यानंतर द अपोजिशन फ्रॉम द पीपल, लोकांनी विरोध केला. स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट, त्या जंगलातून तो काही चोरून आणतो असाही आरोप त्याच्यावर केला. अँड किलिंग बाय द पाउचर्स, आणि त्याचप्रमाणे तिथं हे सर्वजण विरोध करत होते आणि ह्यामुळे त्याला हे सर्व गोष्टी फेस करणं खूप अवघड जात होतं. पण तरी त्याने त्या ठिकाणी ते गोष्टी फेस करत होत्या. असे कष्ट, अशा गोष्टी त्याला त्या ठिकाणी फेस कराव्या लागत होत्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 झाला. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट डीड द एलिफंट डिस्ट्रॉय. एलिफंटने त्या ठिकाणी काय डिस्ट्रॉय केलं होतं. तर द एलिफंट डिस्ट्रॉयड द राईस फील्ड अँड द हट्स ऑन देअर वे. तांदळाची शेतं आणि त्याचप्रमाणे त्या शेतकऱ्यांचे घरं हे त्या ठिकाणी त्या हत्तीने डिस्ट्रॉय केले होते, नष्ट केलेले होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाई स्वतःचे उदरनिर्वाह भागवण्यासाठी किंवा स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी काय करत असे. मोलाई कीप कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. तो त्या ठिकाणी गुरंढोरं सांभाळायचा आणि त्यांचं सांभाळ करून स्वतःची उदरनिर्वाह हा त्या ठिकाणी भागवत असे. हे आन्सर आहे पॅरेग्राफ नंबर 12 मध्ये. व्हॉट इज मोलाईज पॅसेज टू द वर्ल्ड. या लेसनमध्ये मोलाईने कोणता संदेश हा जगाला दिलेला आहे. ईच वन ऑफ अस शुड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 ट्रीज. प्रत्येकाने 2 झाडं तरी लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे. ट्रीज विल हेल्प अस टू ब्रीथ हॅपीली. हे जे झाडं आहेत हे आपल्याला श्वास देतात आणि म्हणून यांच्यामुळेच आपल्याला ऑक्सिजन हा मिळत असतो. म्हणून प्रत्येकाने 2 झाडं लावायची आणि त्यांची काळजी घेऊन त्यांना मोठं करायचं. हे आन्सर आहे पॅरेग्राफ नंबर 14 मध्ये. तर अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन आणि आन्सर्स इथं लर्न केलेले आहे. त्यानंतर नाऊ नंबर द पॅरेग्राफ इन द पॅसेज. अगेन्स्ट ईच ऑफ क्वेश्चन अबोव write the number of the paragraph in which you find the answer and or against each paragraph write the numbers of questions based on it. या ठिकाणी वरील जे आपण क्वेश्चन सोडवले क्वेश्चन नंबर 2, तर क्वेश्चन नंबर 2चे जेही आपण आन्सर्स या ठिकाणी सॉल्व केलेले त्या प्रत्येक आन्सर्स कोणत्या पॅसेजमध्ये आहे तेही आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 2 जो मी या ठिकाणी सॉल्व केलेला आहे तर या वरील क्वेश्चनमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर आणि त्या आन्सरच्या पुढे ते आन्सर किती नंबरच्या पॅरेग्राफमध्ये आहे हे त्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. राईट शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग. खाली काही शॉर्ट नोट दिलेले आहे आणि त्या आपल्याला लिहायचे आहे. कोणकोणत्या आहे. द ब्रह्मपुत्रा म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीविषयी या ठिकाणी आपल्याला शॉर्ट नोट लिहायची. त्यानंतर मोलाईज कॅथोनी, नंतर एलिफंट कम्स टू मोलाई कॅथोनी आणि द वर्ल्ड कम्स टू नो अबाउट मोलाईज कॅथोनी. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये या नोट्स राईट डाऊन केलेल्या आहेत, तर त्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
फर्स्ट नोट आहे द ब्रह्मपुत्रा. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर. In places, it is more than 7-8 kilometers wide. It has many sandbars and even an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. At times, the river even sweeps away some of the sandbars. अशा प्रकारे ही नोट्स या ठिकाणी मी लिहिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट नोट्स आहे मोलाईज कॅथोनी. फर्स्ट होती द ब्रह्मपुत्रा, सेकंड आहे मोलाईज कॅथोनी. Molahi has grown his forest on the sandbar of the Brahmaputra. The forest is named the Molai's forest, that is the Molai's Cathony. Today, Molai's Cathony covers an area of nearly 50-100 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals including deer. About 100 elephants visit the forest every year and stay there for about 3 months. ही झाली मोलाई कॅथोनीची शॉर्ट नोट. आता आपल्याला लिहायची शॉर्ट नोट एलिफंट्स कम टू मोलाईज कॅथोनी. मग एलिफंट्सने त्या ठिकाणी मोलाईज कॅथोनीच्या त्या जंगलाला भेट दिली आणि तिथं काय घडलं. Because of the thick forest, a herd of about 100 elephants has started visiting Molai Cathony every year. They stay there for about 3 months. They cause a lot of damage on their way to the forest. They destroy the rice field and huts of the people. They destroy the rice field and huts of the people of the area. People of the area were angry with Molai because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Molai for the presence of the elephants. त्यानंतर नेक्स्ट शॉर्ट नोट आहे द वर्ल्ड कम्स टू नो अबाउट मोलाईज कॅथोनी. People outside Molai's own tribe didn't know about Molai's work. One day, a photographer roaming in that area found Molai working in his forest and guarding it. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he was greatly impressed. He told the media, in newspaper, TV, channel, etc. about Molai's single-handed achievement. The forest department was impressed too. They decided to help Molai in his work. The government honored him with the Padma Shri award. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन द फॉलोइंग, तो या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. या शॉर्ट नोट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायच्या. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला जर काही क्युरीज असल्या किंवा काही क्वेश्चन्स हे तुमच्या मनात निर्माण झाले तर तुम्ही कॉमेंट्स करून मला विचारू शकता. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.